हर नर्मदे हर. तर बघा, रात्री विश्राम आयर महाराज यांच्या आश्रमात केल्यानंतर राघव नर्मदा परिक्रमा आयोजित या आश्रमावरती आराम केल्यानंतर आता पुढे प्रस्थान करत आहे मी. सूर्यदेवता काय अजून वरती आलेले नाही येत. मस्त असा नजारा आहे, हिरवी हिरवी झाडे आणि मधनं रस्ता. सकाळी चालायला एकदम फ्रेश वाटतंय. बघूया मग आज कुठपर्यंत नेते. नर्मदे हर. आता ओंकारेश्वरला पोहोचण्यासाठी मला फक्त 180 किलोमीटर बाकी राहिले. 1-2 दिवसात पोहोचेल मी आता ओंकारेश्वरला. नर्मदे हर. पुढे परिक्रमावासी चाललेत, त्यांना गाठण्याचा प्रयत्न करूया आपण. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. तर सूर्यनारायणांचं आगमन होत आहे. आणि सकाळचे बघा आता 7:06 झालेले आहेत. नर्मदे हर. तर पुढे प्रस्थान चालू. नर्मदे हर. बघूया सूर्य महाराज अजून किती वरती आलेत आता. आणि सूर्य महाराज वरती आलेले आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. सूर्य महाराजांचं आगमन. आणि पुन्हा एकदा परत एकदा दाखवतो थोडं मोकळ्या ह्याच्यात गेल्यानंतर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. सूर्यनारायण महाराजांचं आगमन. आणि पराक्रमीवासी चाललेत. नर्मदे हर बाबाजी. आज पुन्हा 1 दिवसाच्या आरामानंतर मला भरपूर असे पराक्रमीवासी भेटतात. नर्मदे हर. आणि बघा, काही मागणं पण येत आहेत. सुंदर असे सूर्य महाराज वरती. आता आपण पुढे प्रस्थान करत आहोत. सगळ्यांना पुढे जायची घाई आहे. नर्मदे हर. तर बघा, येथील लोक नदीत सुद्धा शेती करतात. नदीच्या पाण्यावरती शेती करतात. आणि इकडं रेल्वेचा ब्रिज आहे. इकडं हाताने पाणी आणून घालतात शेतीला. आणि पुढे परिक्रमावासी चाललेत. आपण थांबून घ्या. हे बघा, हार्वेस्टर चालला आहे. नर्मदे हर. हे बघा, 4 व्हीलर. नर्मदे हर भैया. इकडं शेती बघा नदीमध्ये. आता ही नदी पास करत आहोत. गाड्या खूप आहेत तरी पण मी शूटिंग काढतोय. नर्मदे हर. ह्या रोडला हा रेल्वे एकदम चुकटून आहे. आता पुढे गेल्यावर एकदम जवळ येईल. नर्मदे हर. चालली आता पुलावरनं. आपण इंजिनचा व्हिडिओ काय टाकू शकलो नाहीत, पण थोडा तरी टाकू शकलो. डबे दिसले आहेत थोडे थोडे. आणि मग मिसळ महाराज यांचा ग्रुप येत आहे. नर्मदे हर. हे आमचे कुरे महाराज आहेत. नर्मदे हर महाराज. आणि
हा मिसळ महाराजांचा ग्रुप येत आहे. नर्मदे हर. खूप मोठा ग्रुप आहे यांचा. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि आज आपण यांच्या ग्रुपमध्ये फक्त एका दिवसासाठी सामील झालेलो आहोत. आज यांच्या संग चालायचं आहे आपल्याला. नर्मदे हर. तर आम्ही खात आहोत बोर आणि सर्व पराक्रमीवासी बोराचा आनंद घेत आहेत. नर्मदे हर. सर्वजण आनंद घेत आहेत आणि 2-3 मैया तिकडे बसलेले आहेत. नर्मदे हर. दिसतोय आणि हा आपला रूट आहे तो भारतीय रेल्वेचा रूळ आहे याच्या पलीकडे. आता मी चाललोय पुढे प्रस्थान करत आहे. सर्व गेलीच पुढे. एक बाबाजींनी हॉटेलवरती चहा प्यायला बोलवलं होतं त्यामुळे थांबलो होतो. नर्मदे हर. तर बघा एक लक्झरी बस थांबलेली होती तिथं. माझा धर्म माझी संस्कृती काय आहे तर ती आता तुम्हाला सगळ्यांना सांगायची आता गरज नाहीये. म्हणून भगवान शंकराने तुला सांगितलं तुला काय मागायचं ते माग. त्यावेळी तिने सांगितलं याच्यापेक्षा वेगळा जो आत्ता मी तुम्हाला सांगितलं, जो माझं दर्शन करेल, जो माझं नाव घेईल, ज्याच्या कानावर माझं नाव पडेल, असे अनेक गोष्टींचं त्यांना पुण्य सांगितलं. आणि सांगितलं की जी नर्मदा माईचा दक्षिण तट आहे, आपण आता दक्षिण तटावर आहे. दक्षिण तट ही पितृभूमी आहे. या भूमीमध्ये नर्मदा माईच्या दक्षिण तीरावर एक रात्री विश्राम केला तर सगळे पितर तृप्त होतात. उत्तर तटावर एक रात्री विश्राम केला तर ज्या देवांचा आपल्यावर काही ऋण असेल तर त्या ऋणातून आपण मुक्त होत असतो. असं नर्मदा माईला भगवान शंकराचं वरदान आहे. नर्मदा माईने सांगितलं प्रत्येक माझ्या प्रवाहामधला प्रत्येक खड्यामध्ये तुमचा प्राण असला पाहिजे. आणि खरंच प्रत्येक शिवलिंगामध्ये नवे नवे प्रत्येक खड्यामध्ये जे प्रवाहामध्ये आहेत त्याच्यात प्राण आहे. त्याची प्राण प्रतिष्ठा करायची गरज नाही असं नर्मदा पुराण सांगतं. अशा अनेक गोष्टी. आणि जो प्रदक्षिणा करील त्याच्या कुळामध्ये त्याच्या वंशामध्ये किंवा त्याने कधी जवळजवळ 7 पिढ्यापर्यंत त्याने कधी चिंता करायची नाही माझ्या मुलाला मुलगा होईल का, त्याच्या मुलाला मुलगा होईल का, अशी चिंता करायची नाही. 7 पिढ्यापर्यंत त्याचा वंश वाढवण्याची जबाबदारी प्रत्यक्ष नर्मदा माईची आहे. आणि जे नर्मदा पुराणामध्ये आहे ते आजही बरेच लोक त्याचा अनुभव घेतात. म्हणून अशा पद्धतीने अनेक गोष्टी नर्मदा माईने मागितलेल्या आहेत. आणि तेव्हापासून अखंड साधना नर्मदा माई आपल्या सगळ्यांच्या हितासाठी आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी करते आहे. नर्मदा माईने पायी परिक्रमा करणाऱ्यांचं खूप कल्याण केलं, बसने करणाऱ्याचं तर खूपच कल्याण केलं. आणि म्हणजे बसने करून घेणाऱ्याचं सुद्धा केलं, बसने करणाऱ्याचं सुद्धा केलं. नर्मदा माईच्या किनाऱ्यावर असे सेवा करणाऱ्याचं तर जास्तीत जास्त कल्याण केलेलं आहे. म्हणून नर्मदा माईच्या किनाऱ्यावर तुम्ही काही करा त्याचं जवळ डबल टिबल किती जास्तीत जास्त फळ भेटतं. कारण पाप केलं तरी डबल होतं, पुण्य केलं तरी डबल होतं. आणि नर्मदा माई कधी कुणाला माफ करत नाही. जसा पांडुरंग तुम्हाला माफ करेल, तुम्ही खोटं बोलल्या, पाप केलं, चुकीचं वागल्या, कोणाला फसवलं, पाप माफ करेल. पण नर्मदा माई कधी माफ करत नाही. कारण तिचा स्वभाव असा आहे की चुकीला माफी नाही. तुम्ही साध्या हर. तर चार्जिंग संपलेली होती. पूर्ण 100% चार्जिंग होत तर वेळ लागला कारण दुपारनंतर माझे व्हिडिओ आलेले नाही. येतं सूर्यनारायण पण आता खाली चाललेत. हे बघा हायवेवरती गाड्या कशा चिकटून जातात. कोणती साईड चाललं तर ते चिकटूनच चालतायत. आणि आश्रम पण आता थोडा जवळच आलेला आहे. एक 500 मीटरवर आहे आश्रम. सूर्यनारायण पण चाललेले आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. थोड्याच वेळात आश्रमावरती पोहोचणार आहोत. नर्मदे हर.